आरजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। विद्यार्थ्यांनो, आज आपण बालमानसशास्त्राचे पेपर 1 व पेपर 2 साठीचे उपयुक्त असे क्वेश्चन पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे, बालकाला अक्षर ओळख कोणत्या वयात होते? आणि तुमचे पर्याय आहेत 3ऱ्या वर्षी, 5व्या वर्षी, 7व्या वर्षी, 8व्या वर्षी। विद्यार्थ्यांनो, प्रश्न अगोदर नीट वाचत चला आणि उत्तर आहे 5व्या वर्षी बालकाला अक्षर ओळख होते। प्रश्न आहे दुसरा, आईच्या गर्भामध्ये बालकाला पूर्णतः विकसित होण्यासाठी किती दिवस लागतात? आणि तुमचे पर्याय आहेत 260 दिवस, 290 दिवस, 270 ते 280 दिवस, 300 ते 310 दिवस। आणि बरोबर उत्तर आहे 270 ते 280 दिवस वाढ होण्यासाठी लागतात। प्रश्न आहे तिसरा, खालीलपैकी कोणत्या काळात उपनयन संस्कार केल्यानंतरच शिक्षणास प्रारंभ होत असे? आणि पर्याय आहेत वैदिक, मुस्लिम, बौद्ध, जैन। उत्तर आहे वैदिक काळामध्ये उपनयन संस्कार केल्याशिवाय शिक्षणास प्रारंभ होत असे। पुढील प्रश्न आहे चौथा, विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची डॅश शारीरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती वाढते, आत्मनिर्भरता वाढते, अहंकारी भाव वाढतो। आणि बरोबर उत्तर आहे आत्मनिर्भरता वाढते। प्रश्न नीट वाचत चालायचा आहे। सोपे प्रश्न असतात परंतु नीट वाचन करून सोडवायचे। खालीलपैकी जन्मजात प्रेरणा कोणती आहे? झोप, स्तुती, खेळणे, रागावणे। मग जन्मजात प्रेरणा कोणती असेल? उत्तर आहे झोप। पुढील प्रश्नाकडे वळूयात। प्रश्न आहे 6वा, खालीलपैकी विशेष बालके कोणती आहेत? आणि तुमचे पर्याय आहेत सर्जनशील, मतिमंद, प्रज्ञावान, स्वमग्न। आणि पर्याय निवडायचा आहे फक्त 2 आणि 4, फक्त 1 2 4, फक्त 1 2 1 2 3 4। आणि उत्तर आहे 1 2 3 4। प्रश्न आहे 7वा, बालगुन्हेगार कोणाला म्हणतात? आणि पर्याय आहेत जे शिक्षकांना प्रश्न विचारून त्रस्त करतात, जे शाळेत न येता संशोधन करतात, जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात, जे समाजात मिसळत नाहीत। आणि बरोबर उत्तर आहे जे असामाजिक स्वरूपाचे हिंसक कार्य करतात त्याला बालगुन्हेगार असे म्हणतात। प्रश्न आहे 8वा, व्यक्तीच्या अंतर्गत शारीरिक प्रक्रिया कोणत्या स्वरूपाच्या असतात अशी जिज्ञासा सातत्याने असणारा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊन कोण बनण्याची शक्यता आहे? आणि पर्याय आहेत राजनेता, कवी, शल्यचिकित्सक, वाचक। मग काय होईल तो पुढील शिक्षण घेऊन? शल्यचिकित्सक होईल। पुढील प्रश्न आहे 9वा, प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? आणि तुमचे पर्याय आहेत शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे, पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडविणे, शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे। आणि बरोबर उत्तर आहे दिलेल्या संकल्पनावर आधारित। पुढील प्रश्न आहे 10वा, वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावेत? आणि पर्याय आहेत भेदभावपूर्ण, मैत्रीपूर्ण, मार्गदर्शनात्मक, अलिप्त। फक्त 2 3 4, फक्त 2 4, फक्त 2 3 1 2 3 4। आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त 2 आणि 3।